नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, तरच होईल आपला या ठिकाणी 100% फायदा। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर आपण 100% करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का करावी आणि 15 तारखेनंतर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर खरंच आपला या ठिकाणी फायदा होणार का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा 4300 ते 4600 च्या दरम्यान आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची विक्री दिसत आहे ही सोयाबीनची विक्री 8 दिवसांपूर्वी 2.25 लाख क्विंटलच्या आसपास होती। सध्याच्या कंडिशनला ही जी सोयाबीनची विक्री आहे ही 1.25 लाख क्विंटल पर्यंत खाली घटण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ब्राझील मध्ये सोयाबीन उत्पादन घटीचा अंदाज, पाम तेलाच्या बाजार भावात येऊ घातलेली प्रचंड तेजी, या सर्व घडामोडीचा परिणाम म्हणून आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये 15 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी दिसणार आहे। या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 15 तारखेनंतर सुरुवातीला 4600 पार आणि त्यानंतर 4800 पार जर झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा विचार जर मग आपल्या मनात येत असेल तर लक्षात घ्या, 15 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजार भावात 100% तेजी येणार। या तेजीमध्ये आपल्याला काय करायचंय, 4600 चा भाव मिळाला की तिथं 25% सोयाबीनची विक्री करायची। 4800 च्या भावावर 50% आणि उर्वरित 25% शिल्लक जे सोयाबीन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक गरजेनुसार विकायचे, ज्यामुळे आपला होईल मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.